नमस्कार. प्रिपरेशन फॉर करिअर्स या आपल्या चॅनेलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. मापनाची अंगे किंवा घटक याविषयीची माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत. तरी याविषयीची संपूर्ण माहिती तुम्हाला होण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटल्यास या व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ जरूर इतरांना शेअर करा. मापन ही शैक्षणिक मूल्यमापनातील एक महत्त्वाची प्रक्रिया आहे. एखादी वस्तू, क्रिया, घटना किंवा व्यक्तीच्या गुणधर्माला संख्यात्मक रूप देण्यासाठी काही आवश्यक घटकांची आवश्यकता असते. या घटकांना मापनाची अंगे असे म्हणतात. मापन प्रक्रियेत प्रामुख्याने 4 अंगे असतात. ती 4 अंगे पुढीलप्रमाणे: 1. मापन करावयाची बाब. 2. मापनकर्ता. 3. मापन करावयाचा विशेष किंवा पैलू आणि 4. मापनाचे उपकरण. यातील पहिला घटक मापन करावयाची बाब. ज्या वस्तूचे, क्रियेचे, घटनेचे किंवा व्यक्तीच्या गुणांचे मापन करायचे आहे त्याला मापन करावयाची बाब असे म्हणतात. समजा मला टेबलची उंची किंवा लांबी मोजायची आहे, तर त्यासाठी ज्या टेबलची उंची किंवा लांबी मोजायची आहे तो टेबल असणे आवश्यक आहे. तरच त्याची उंची किंवा लांबी आपल्याला मोजता येणार आहे. म्हणजेच यामध्ये मापन करावयाची बाब, टेबल आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्याच्या सर्जनशीलतेचे मापन मला करावयाचे आहे तो विद्यार्थी म्हणजे मापन करावयाची बाब होय. दुसरा घटक मापनकर्ता. जी व्यक्ती मापन करते ती मापनकर्ता होय. टेबलाच्या लांबी किंवा उंचीचे मापन करणाऱ्या व्यक्तीला मापनकर्ता असे म्हणतात. तसेच विद्यार्थ्याच्या सर्जनशीलतेचे मापन करणाऱ्या मानसतज्ज्ञाला मापनकर्ता असे म्हणतात. मापनकर्ता निष्पक्ष, प्रशिक्षित व निरीक्षणक्षम असावा. तिसरा घटक मापन करावयाचा विशेष किंवा पैलू. वस्तू किंवा व्यक्तीच्या कोणत्या विशिष्ट गुणांचे मापन करावयाचे आहे हे निश्चित करणे आवश्यक असते. टेबलाच्या कुठले विशेषाचे किंवा पैलूचे मापन करावयाचे आहे हे निश्चित करणे आवश्यक असते. टेबलाची उंची, रुंदी किंवा लांबी यापैकी कोणत्या पैलूचे मापन करावयाचे आहे हे ठरवणे आवश्यक असते. तसेच विद्यार्थ्याच्या कोणत्या गुणवैशिष्ट्यांचे मापन करावयाचे आहे हे निश्चित करणे आवश्यक असते. विद्यार्थ्याची बुद्धिमत्ता, सर्जनशीलता किंवा समायोजन क्षमता यापैकी कशाचे मापन करावयाचे आहे हे आधी आपल्याला निश्चित करावे लागते. चौथा घटक मापनाचे उपकरण किंवा प्रक्रिया. ठरवलेल्या विशेषाचे किंवा पैलूचे मापन करण्यासाठी वापरले जाणारे साधन म्हणजे मापनाचे उपकरण. ज्या विशेषाचे किंवा पैलूचे मापन करावयाचे आहे त्यासाठी योग्य साधन किंवा उपकरण वापरणे आवश्यक असते. टेबलाची उंची मोजायची असेल तर टेपचा वापर करावा लागतो किंवा विद्यार्थ्याच्या बुद्धिमत्तेचे मापन करावयाचे असेल तर मानसशास्त्रज्ञांनी विकसित केलेल्या प्रमाणित बुद्धिमत्ता चाचणीचा वापर करावा लागतो. वरील 4 बाबी किंवा घटकांमधील एखादा घटक जरी नसेल तर मापनाची प्रक्रिया घडून येत नाही. म्हणजेच मापनाची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी हे 4ही घटक आवश्यक असतात. समजा टेबलची लांबी आपल्याला मोजायची आहे, त्यासाठी मापन करावयाची बाब म्हणजे टेबल आवश्यक आहे. लांबी म्हणजे विशेष किंवा पैलू आपण ठरवला आहे. लांबी मोजण्यासाठी टेप उपलब्ध केला. लांबी मोजणारी व्यक्ती सुद्धा आहे. हे 4 घटक असतील तरच आपण टेबलाच्या लांबीचे मापन करू शकतो. विद्यार्थ्याला एखाद्या घटकाचे आकलन किती झाले आहे
याचे मापन शिक्षकाला करावयाचे असेल तर मापन करावयाची बाब म्हणजे विद्यार्थी, मापनकर्ता म्हणजे शिक्षक, मापनाचा विशेष म्हणजे घटकाचे आकलन व उपकरण किंवा साधन म्हणजे लेखी चाचणी. या 4 घटकांमधील जर एक घटक कमी असेल तर विद्यार्थ्याला एखाद्या घटकाचे किती आकलन झाले आहे याचे मापन शिक्षकाला करता येणार नाही. अशा प्रकारे मापन ही एक संघटित प्रक्रिया आहे. योग्य बाब, स्पष्ट विशेष, प्रशिक्षित मापनकर्ता व अचूक साधन यांच्या समन्वयातून अचूक मापन साध्य होते. या व्हिडिओतून तुम्हाला मापनाची अंगे किंवा घटक याविषयी उपयुक्त माहिती मिळाली असेल अशी मी आशा व्यक्त करतो. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओतून.